आज ना मी घरच्या घरी मस्तपैकी असे नारळाचे लाडू बनवले. अगदी हलवाई स्टाईल हॉटेलमध्ये भेटतात ना, परफेक्ट असे लाडू बनवलेले आहेत नारळाचे. तर मी म्हटलं चला तुम्हालासुद्धा रेसिपी शेअर करते, म्हणजे तुम्हाला पण कधी नारळाचे लाडू जर खाऊ वाटले तर तुम्ही घरच्या घरी खूपच कमी साहित्यामध्ये आणि खूपच लवकर असे हे नारळाचे लाडू तयार करा. तर चला बघूया याला लागणारं साहित्य. तर इकडे बघू शकता, एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे म्हणजे असं अजूक तूप टाकायचं आहे. तुपाने खूप छान फ्लेवर येतो. तूप नसलं तरी काही हरकत नाही, पण तूप टाकलं तर चांगला फ्लेवर येतो लाडूमध्ये. तर खमंग टेस्टी असे मी आज तुम्हाला लाडू नारळाचे करून दाखवणार आहे. तुम्हाला वाटेल तुम्ही हॉटेलमध्ये रेडीमेड आणले, तर हा नारळाचा चुरा बघा मी टाकून घेते. म्हणजे आता आपण याला डेसिकेटेड कोकोनटसुद्धा बोलतात. रेडीमेड भेटतो मार्केटमध्ये, किंवा तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी असत तर त्यालासुद्धा तुम्ही असं बारीक किसून घेऊ शकता. तर मी हे रेडीमेड आणलं आहे सुका खोबऱ्याचा किस. तर हे असं मी तुपामध्ये छान असं मिक्स करून घेते. आणि गॅस हा ना डिम ठेवायचा आहे, अजिबात फास्ट ठेवायचा नाही. आणि खोबऱ्याला ना तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्यामधला थोडासा क्रिस्पीपणा कमी होत नाही ना, तोपर्यंत याला असं फ्राय करायचं मंद आचेवर. आणि सतत याला असं मिक्स करत राहायचं, नाही तर काय होतं, नारळ ना लगेच चिटकलं जातं खाली. त्यामुळं ना असं मिक्स करत राहायचं. आणि नरम सॉफ्ट थोडासा पडला की लगेच मग आपण पुढची प्रोसेस करायची. म्हणजे याला जास्त काही फ्राय करायचं नाही, कारण की हा रवा नाही आहे, हे नारळाचा आपला चुरा आहे. म्हणून याला थोडंसं फक्त नरम सॉफ्ट होईपर्यंतच याला फ्राय करायचं असं साजूक तुपामध्ये 1-2 चमच्यामध्ये. तर आता मस्त मी हे फ्राय करून घेत आहे, म्हणजे भाजून घेत आहे. आणि खूप टेस्टी आणि खमंग असे लाडू होतात ना, सॉफ्ट नरम मुलायम असे लाडू होतात. हॉटेलमध्ये बघा नारळाचे लाडू आपण नेहमी बघतो, तर ते परफेक्ट असे तसेच मी आज तुम्हाला नारळाचे लाडू बनवून दाखवणार आहे. ते बघा असं चांगलं परतून घ्यायचं आहे. झाला आहे आता चांगला नरम सॉफ्ट पडलेला आहे. याच्यामधला थोडासा क्रिस्पीपणा कमी झालेला आहे. आणि थोडा अजून फ्राय आपण बाकी साहित्यामध्ये करू शकतो याला. तर आता आपण काय करायचं आहे, आपण याच्यामध्ये टाकायचं अर्धी वाटीच्या अंदाजाने साखर. आता तुम्हाला गोड म्हणजे तुम्ही किती कमी जास्त खाता त्यानुसार वापरू शकता. त्याचे मी अर्धी वाटी साखर वापरली, किंवा तुम्ही इथं पिठी साखरसुद्धा वापरू शकता. तर आता ही अर्धी वाटीच्या अंदाजाने मी याच्यामध्ये साखर टाकून घेतली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे. आणि साखरामध्ये कसं पाणी असतं, लगेच म्हणजे मेल्ट होऊन जाते साखर गरम वाफेवर. त्यामुळं सतत याला असं मिक्स करत राहायचे. ह्याच्यामध्ये असा परफेक्ट असा गोडपणा आलेला आहे. आणि साखर टाकल्यामुळे याच्यामध्ये थोडासा चिकटपणासुद्धा तयार होत आहे, कारण कसं साखर गरम झाली की लगेच ती वितळली जाते. आता याच्यामध्ये आपण टाकायचे 1 कप असं तूप टाकायचं, गाईचं तूप टाकायचं. छान फ्लेवर येतो, मस्तपैकी खमंग लागतात लाडू खाता वेळेस. तर आता मी 1 कप पूर्ण भरणं असं दूध टाकलेलं आहे. तर ते सगळं दुधामध्ये हे नारळाचा किस आणि साखर हे मिक्स करून घ्यायचं आहे. नरम सॉफ्ट असं पडेपर्यंत याला छान एकजीव करायचं आहे. पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस अजिबातच फास्ट करायचा नाही आहे, मिडियम आच ठेवायची आहे. नाहीतर काय होईल, सगळा बॅटर आपला खराब होऊन जाईल. म्हणजे चिटकला जातो, भाजला जातो जास्त करून, त्यामुळं सगळी टेस्ट खराब होती. मंद आचेवरच याला छान असं टेक्स्चर येऊन द्यायचं आहे. इकडे बघू शकता, इतका भारी नरम सॉफ्ट असा पडत चाललेला आहे आपलं हे बॅटर. आणि असंच याला नरम सॉफ्ट होईपर्यंत मंद आचेवर फ्राय करत राहायचं, म्हणजे असं शेकत राहायचं आहे. इतके भारी लागतात ना हे लाडू, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याची टेस्ट घेऊन बघा. तुम्ही कधीच हॉटेलमधून रव्याचे लाडू तरी आणणार नाहीत, कारण की इतके परफेक्ट असे लाडू बनतात ना, खाता क्षणी याचा स्वाद फ्लेवर इतका भारी वाटतो ना. तर हे बघा आता हे मस्त झालेलं आहे. आता इकडे टाकायचं, जे हलवाई लोक टाकतात ना अशी सिक्रेट वस्तू, म्हणजे हे मिल्क पावडर टाकायचं. ह्याने इतका छान असा खव्याचा फ्लेवर येतो ना, म्हणजे आपल्या लाडूला इतका मस्त खव्याचा फ्लेवर येणार आहे याच्यामध्ये. हे अर्धी वाटी मी मिल्क पावडर टाकलं आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं इथं मिल्क पावडर टाकू शकता. मी मदर डेअरीचं मिल्क पावडर वापरलेलं आहे. तर हे बघा मिल्क पावडर टाकल्यामुळं खूप छान असा सुगंध येत आहे आणि मस्तपैकी खवाचा फ्लेवर येतो याच्यामध्ये. हे बघा आता हे मिल्क पावडर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं जर तुम्हाला वाटलं की बॅटर हे पातळ आहे, याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं म्हणजे किस टाकून तुम्ही याला घट्ट करू शकता. तर हे बघा आता मस्त आपला हा बॅटर झालेला आहे तयार. आणि आता मी गॅस करते बंद आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडं थंड करून मग आपण याची पुढची प्रोसेस करायची. तर सर्व साहित्य आपलं एकजीव झालेलं आहेत.
आणि मस्त नरम सॉफ्ट हे बॅटर झालेलं आहे. आता जास्त आपल्याला काही फ्राय करायचं नाही. तर गॅस केला आहे बंद. आता हे मी काढून घेतलं आहे बघा एका प्लेटमध्ये. छान असं सेट करून घ्यायचं आहे. हे अशा स्टेजवर तुम्ही नारळाची वडीसुद्धाही करू शकता, पण आपल्याला लाडू बनवायचे आहेत. आता हे मी थोडा वेळ जरा रूम टेम्परेचरमध्ये ठेवते, म्हणजे कसं थोडंसं जाम होऊन जातं, घट्ट होऊन जातं, म्हणजे लाडू बांधता येतात आपल्याला व्यवस्थित. लगेच नाही बांधायचे, कारण ते गरम असतं बॅटर, त्यामुळं कसं हाताला चिटकलं जातं. हे आता तुम्ही आवडीनुसार शेप द्या, म्हणजे लहान मोठे तुम्हाला कशा आकाराचे लाडू हवेत, म्हणजे साईजचं बोलते मी, म्हणजे लहान मोठे किती हवेत ते बघा. मी ह्या साईजचे लाडू बांधते सर्व. हे बघा मस्त परफेक्ट असं बांधला जातो. आणि हा चुरा जो नारळाचा आपण ठेवला होता ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण कवर करायचे, पूर्ण डीप करायचे, जेणेकरून असा लुक त्याला असं परफेक्ट मार्केटसारखा हॉटेलसारखा भेटतो बघा. नारळाचे लाडू तुम्ही कुठेही बघा, त्याच्यावर असा हा नारळाचा चुरा दिसलाच पाहिजे. हे बघा तो टेक्स्चर आणि तो लुक आपण आता दिलेला आहे. ह्या उरलेला जो नारळाचा किस आहे ना, त्यांनी आपण डिप केलेला आहे. हे बघा परफेक्ट असे नारळाचे हे लाडू असे तयार होतात. हे बघा असं मस्त व्यवस्थित असं ठेवून द्यायचं हलक्या हाताने. आणि दुसरा पण आता मी एक लाडू बांधून घेते. हे बघा सहजपणे हे लाडू बांधले जातात, काही वेळ लागत नाही, म्हणजे अगदी जास्त त्याला शेप द्यायची पण वेळ लागत नाही, झटकेपट याला आकार बसतो. हे बघा मी सेम साईजमध्येच करते लाडू. आणि हे सुद्धा मी आता हे नारळाचा किस जो आहे ना, त्याच्यामध्ये डिप करून घेणार आहे. परफेक्ट असे बघा किती छान खमंग टेस्टी असे लाडू आपले दिसायला लागलेत. तर ते नारळाचा किस जो आहे ना, याच्यामध्ये आपण असं डिप करायचं, आणि काही तुटत वगैरे नाही आहे, एकदम सहजपणे हे पॅक होऊन जातं. हे बघा कितीही असं छान मध्ये बघा किती परफेक्ट असं बसला आहे. आता मी सर्वांना लाडूनं बांधून घेते आणि मस्त व्यवस्थितपणे तुम्हाला करून दाखवते. इकडे बघा आता मी हे मला वाटतं हे 7 लाडू झालेले आहेत, मस्त मीडियम साईजचे केलेले आहेत. तर तिकडे बघू शकता आपले नारळाचे लाडू किती सुंदर वाटतात आहेत. असं वाटतं लगेच उचलून खावा. खरंच खूप भारी वाटतात ते लाडू, आणि परफेक्ट असे झालेत. अगदी हलवाई स्टाईल हॉटेल स्टाईलमधले आपले हे नारळाचे लाडू तयार झाले आहेत खाण्यासाठी. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही ओल्या नारळाचे सुद्धा असेच लाडू बनवू शकता, पण शक्यतो सुक्या खोबऱ्याचेच लाडू बनले जातात. हे बघा किती मस्त झालेत लाडू आपले. तर मी तुम्हाला एक उचलून दाखवते. हे बघा झाल्या खायचं नाही, याला थोडं सेट होऊन द्यायचं. हे बघा किती हा मस्त वरचा जो चुरा दिसतोय बघा, तो किती छान लुक आला आहे. परफेक्ट असा नारळाचा लाडू असाच असतो बघा, कुठेही बघा तुम्ही असं सेम टू सेम तुम्हाला नारळाचा लाडू दिसेल. तर मी आज घरच्या घरी तुम्हाला नारळाचे लाडू बनवून दाखवले आहेत. तुम्हाला जर आवडत असतील ना नारळाचे लाडू खाण्याला, तर बाहेरून आणायची काही गरज नाही. घरच्या घरी तुम्ही नरम, हे बघा नरम सॉफ्ट किती छान झालेत बघा. याच्यात आपण दूध पावडर जे टाकलेलं आहे त्याने एक मस्त असं खव्याचा फ्लेवर येणार आहे. सोबत तूप टाकलेलं आहे, छान दुधाचा पण आपण याच्यात वापर केला आहे. एकंदरीत खूप टेस्टी खमंग असे हे नारळाचे लाडू तयार झालेत खाण्यासाठी. मला झाला होता आज मूड, म्हणलं नारळाचे लाडू करून खाऊन घ्यावं तुमच्यासाठी सुद्धा मी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्रायबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.